Hello dear student, welcome to back our channel Fun and Learn with Alka. मी अलका संजू भटकर आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण परिसर भाग 1 ह्या विषयाचा अभ्यास करणार आहोत. ह्या विषयामध्ये सेमीचा विषय शिकवण्यासाठी माझ्याकडे आजपासनं व्हिडिओ आलेले आहेत. तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते आणि आपल्या या चॅनलमध्ये तुम्ही व्हिडिओ जसे टाकले तसे पाहत राहायचे, म्हणजे घरीसुद्धा अभ्यास करायचा आहे बरं का बालमित्रांनो. चला तर मग आज आपण अभ्यासाला सुरुवात करूया. चॅप्टर 21 बिझी ॲट वर्क अवर इंटरनल ऑर्गन्स. कामात व्यस्त आपली इंद्रिये म्हणजे इंटरनल ऑर्गन. बालमित्रांनो, सेमी म्हटलं की इंग्रजी आणि मराठी याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि सेमीचं सायन्स जर तुम्हाला पक्कं करायचं असेल तर तुम्हाला यातील सगळे न्यू वर्ड्स आधी लर्न करावे लागतील. आणि हे न्यू वर्ड्स लर्न केल्याशिवाय तुम्ही उत्तरं लिहू शकणार नाही. बघा, इंटरनल ऑर्गन म्हणजे आपल्या शरीरातली आतली इंद्रिये. बिझी ॲट वर्क म्हणजे काय, तर नेहमी कामात व्यस्त असणारी. नेहमी कामात व्यस्त असतात. आपले आतल्या शरीरातले सगळे इंद्रिये नेहमी कामात व्यस्त असतात. नाऊ यू सी इन आवर बॉडी. बघा, तुम्ही जर विचार केला तर आपण सतत अभ्यास करत असतो किंवा इतर कामं करत असतो. आपल्याला माहिती असतं का की आपल्या बॉडीमध्ये काय चालू आहे. आपण खातो, श्वासोश्वास करतो, पण हे सगळं काम आतल्या आत चालू असतं. नाऊ डिअर स्टुडंट, कॅन यू रिकॉल? टेक अ लार्ज शीट ऑफ थिक पेपर अबाउट द हाईट ऑफ अ चाइल्ड इन द क्लास. आता जर तुम्ही क्लासमध्ये असले तर आपण ही ॲक्टिव्हिटी नक्की केली असती बालमित्रांनो. बघा, तुम्ही ही घरीसुद्धा करू शकता. ह्या सायन्सच्या बुकमध्ये खूप ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत आणि त्या ॲक्टिव्हिटीवरच तुम्ही जेव्हा प्रयोग कराल तेव्हाच प्रयोगशील व्हाल. ही ॲक्टिव्हिटी काय करायची आहे तर यू ॲट होम, तुम्ही तुमच्या घरी तुमची बहीण असेल, भाऊ असेल तर तिला काय करायचं, भिंतीजवळ उभं करायचं आणि तिचा एक स्केच बनवायचा. नाऊ इन द पिक्चर अँड सिक्युअर इट विथ टॅप्स. आस्क एनीवन म्हणजे तुम्हालाच हा प्रश्न विचारायचा. ड्रॉ द आउटलाईन ऑफ द बॉडी. फर्स्ट यू ड्रॉ द आउटलाईन ऑफ द बॉडी, देन यू गेट अ स्ट्रक्चर ऑफ बॉडी. नाउ डिअर स्टुडंट, सी द बॉडी स्ट्रक्चर. It is not internal. The structure is external. You see, the body structure is external. Now, you recall in which cavity of the body is the situated in the body structure. You point brain, lungs, heart and stomach. तुम्ही ह्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये तुम्ही काय कोणते
म्हणजे आतले इंटरनल ऑर्गन ते पॉइंट करायचे. फर्स्ट यू पॉइंट ब्रेन, देन हार्ट. व्हेअर इज हार्ट? लेफ्ट साइड. देन लंग्स अँड स्टमक. नाउ then you recall. What you recall? What bodily need or sensitive do you became aware of even thought you are reading a book? तुम्ही पुस्तक वाचत असताना तुमच्या शरीरात सुरू असणाऱ्या कोणकोणत्या क्रियांची तुम्हाला जाणीव होते. बघा, when you read the book, तुम्हाला काय काय होतं ते तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. प्रोसेस लाईक रेस्पिरेशन, डायजेशन गो टू इनसाइड द बॉडी कंटिन्युअसली विथ द हेल्प ऑफ सर्टन ऑर्गन. लेट्स लर्न समथिंग अबाउट these process and the organ that carry them out. Now in this chapter we learn. What we learn? We learn respiration. What is respiration? आपण यात श्वसन शिकणार आहोत. श्वसन म्हणजेच रेस्पिरेशन. आपल्या बॉडीमध्ये ह्युमन बॉडी इज लाईव्ह म्हणजे जिवंत, नॉट निर्जीव. म्हणजे आपली जी ह्युमन बॉडी आहे ती चालणारी, बोलणारी, सगळ्या क्रिया करणारी अशी बॉडी आहे. अँड द बॉडी नीड एअर, वॉटर, फूड. So it is necessary for the body to get a continuously supply of oxygen. We get this oxygen from the air through breathing. That is way we breathe continuously. In our body there are organs that carry out the work of respiration. Read their names in the diagram and the next page of also their description. Now see the next page. You see the diagram of the respiratory system. Respiratory system चा तुम्हाला इथे डायग्राम दिसत आहे. डायग्राम म्हणजेच काय तर आकृती. यू सी नोज. आपण ह्या नाकातून श्वासोश्वास घेतो म्हणजे वी गेट ऑक्सिजन. वी गेट ऑक्सिजन. धिस इज रेस्पिरेटरी सिस्टम. वी गेट ऑक्सिजन फ्रॉम नोज, देन थ्रेचा, देन वाइन पाईप, देन the air go to the lungs and then last the air goes diaphragm. Now you see dear student, we get air. आपण हवा घेतो. मग ती हवा आधी कुठे जाते? नाकात. नाकातून ती श्वसन नलिकेत जाते. श्वसन नलिका म्हणजे ट्रॅकियाकडे जाते. मग ती फुफ्फुसांमध्ये येते. फुफ्फुसांमध्ये तिच्यातला ऑक्सिजन शोषला जातो आणि त्यानंतर ती डायफ्रायगममध्ये येते. डायफ्रायगम म्हणजेच काय? श्वासपटल. नाव यू सी द डायग्राम अबोव शो अवर रेस्पिरेटरी ऑर्गन. वेन वी inhale the air from outside, goes into the trachea and through its branches into the lungs. In the lungs these branches divide future into smaller and smaller branches. At the end of last branch there are air sac
or alveoli between the trachea cavity and adenoidal cavity. There is an organ like a flexible seat. It is called the diaphragm. The diaphragm and its movement, when the diaphragm move downward, we breathe it and the incoming air fill the alveoli in the lungs. When the diaphragm move upward, air in the lungs is pushed out. बालमित्रांनो बघा, तर हे श्वसन जे पटल आहे, श्वासपटल जे म्हटलं जातं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो डायफ्रायगम. श्वासपटल म्हणजे काय? डायफ्रायगम. मग हे श्वासपटलाचं काय काम आहे? तर श्वासपटल हे डायफ्रायगमचं काय काम आहे? तर खालच्या दिशेला ही हवा सरकते तेव्हा श्वासावाटे हवा नाकावाटे घेऊन श्वासनलिका व तिच्या शाखांपुढे वायुकोशात भरली जाते आणि श्वासपटल वरच्या दिशेने सरकते तेव्हा उच्छ्वासावाटे हवा बाहेर टाकली जाते. म्हणजे यामध्ये 2 क्रिया फार महत्त्वाच्या आहे. कोणत्या? तर हवा आत घेणे आणि हवा बाहेर टाकणे. म्हणजे श्वास आत घेणे आणि श्वास उच्छ्वासावाटे बाहेर टाकणे. आता बघा, एक्सचेंज ऑफ गॅसेस काय होतं? तर वायूंची देवाणघेवाण कशी होते? व्हेन द आउटसाइड एअर रीच द alveoli, the oxygen in is passed into the thin blood vessels around the alveoli. With the blood, it is carried to all parts of body. At the same time, the carbon dioxide that is brought by the blood from the all parts of body enter the air is the alveoli. When the exhale, the carbon dioxide is also given out with the air. In this way, an exchange of oxygen and carbon dioxide gases take place in the alveoli. अशा प्रकारे वायूंची देवाणघेवाण ही होत असते. म्हणजे ऑक्सिजनची जागा कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईडची जागा ऑक्सिजन घेतो आणि शरीरामध्ये ती देवाणघेवाण होत राहते. फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन म्हणजेच आपल्या याच्यामध्ये कोणतं कशामध्ये ट्रॅकियामध्ये मधून हवा पुढे जाते फुफ्फुसामध्ये म्हणजे लंग्समध्ये आणि लंग्समध्ये ऑक्सिजन शोषला जातो आणि पुढे मग ती श्वासपटल म्हणजे डायफ्रायग्राममध्ये येते आणि अशी ही श्वासाश्वासाची क्रिया चालू असते. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? डस्ट अँड स्मोक पार्टिकल्स मे बी प्रेझेंट इन द एअर ॲट द ॲटमॉस्फिअर. दे मे इवन द disease product microorganisms, then they harmful for the body. The inner living of the respiratory organ has fine hair-like structure called cilia. On the inner lining there is also a layer of sticky substance called the dust and smoke particles stick the substance. The harmful substance in the air cannot reach the lungs. अशा प्रकारे आपल्या लंग्सची रचना अशी केलेली असते त्याच्या अगोदर की जे हे सगळे जे मायक्रो ऑर्गन्स असतात जे बॉडीला हार्मफुल असतात ते सगळे आपल्या शरीरातील
रोगजंतू तिथे चिटकले जातात, फुफ्फुसापर्यंत ते जाऊ दिले जात नाही. केसांसारखा लव असते आणि श्वसनक्रियाच्या आतल्या स्तरावर चिकट गुळगुळीत असा श्लेम असतं आणि हवेतील हे सगळे कण त्याला चिकटतात आणि परिणामी हवेतील हानिकारक कण फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकत नाही. आता इथे काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत आणि ह्या तुम्हाला घरी करायच्या आहेत. 100 मीटर धावून आल्यानंतर तुम्ही एका मिनिटात किती वेळा श्वास घेता? काउंट हाऊ मेनी टाईम यू ब्रीथ इन 1 minute जस्ट आफ्टर यू हॅव रन 100 मीटर. 100 मीटर तुम्ही रनिंग करायची आहे आणि यू काउंट मोजायचं आहे. हाऊ मेनी टाईम्स यू ब्रीथ, तुम्ही किती वेळ श्वास घेता हे तुम्हाला मोजायचं आहे. नाऊ नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, गेट समवन एल्स टू काउंट हाऊ मेनी टाईम्स यू ब्रीथ इन 1 minute while you are asleep. What is the difference in two activity? तुम्ही झोपलेले असताना एका मिनिटात किती वेळा श्वास घेता याची इतरांच्या मदतीने, म्हणजेच आपल्या होममध्ये घरी असलेल्या आपल्या आईवडिलांच्या मदतीने, भाऊ बहिणीच्या मदतीने तुम्ही झोपले की त्यांना सांगायचं की माझं ब्रीथ काउंट कर, म्हणजे माझा श्वास काउंट कर. आणि फरक बघा काय फरक येतो ते. नाऊ नेक्स्ट पेज. Now, dear student, we see the effect of smoking in our surrounding area. You see so many people smoke cigarette, bidi. Now you get the smell is very bad. In one keeps smoking over a long period of time, the toxics of substance in the smoke called in the respiratory tract. As a result, the air that enter the lungs is not sufficiently purified and the impuration in the air begin to the accumulate in the lungs. As a result, the effective of the lungs is reduced, likelihood of getting disease of the lungs increase. बघा, धूम्रपानाचे खूप दुष्परिणाम आपल्या फुफ्फुसांवर होतात आणि ते परिणामी त्याने खूप आजार फेस करावे लागतात. म्हणून आपण नेहमी चांगल्या सवयी आपल्या बॉडीला लावून घेतल्या पाहिजे. द सॉलिड पार्टिकल्स इन द टोबॅको स्मोक फ्रॉम द cigarette of bidi from a sticky layer inside the alveoli. These reduce the almost of oxygen supplement of the body. In addition, some toxic substance in the tobacco also enter our body. These is effect lead and disease of respiratory system. So this is bad habits and the bad habits not good our body. So आपण आपल्या धूम्रपान करणारे जे लोक आपल्याला दिसतात तर त्यांना स्वतः धूम्रपान न करता त्याचे काय दुष्परिणाम भोगावे लागतात हे आपण त्यांना समजून सांगितलं पाहिजे. Possessive smoking. If there are people around us who smoke, then we may have to face the consequence of smoking even if do not smoke ourselves. That is the way that there is now a ban on smoking in the public place. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास कायद्याने
निर्बंध घातलेला आहे. तुम्ही आता घरी काय करायचं आहे घरचा अभ्यास, तर इथपर्यंत जे टॉपिक घेतलेले आहेत ते सगळे रीड करायचे आहेत 2 वेळा आणि समजून घ्यायचे आहेत. थँक्यू.